चॉकलेट मिल्कशेकच्या तयारीसाठी मी इथे काजू आणि बदाम भिजू घातले होते। बदामाची मी सालं काढून घेतलेत। इथं कोणतीही कॅडबरी घ्या, मी इथं छोटे छोटे स्लाइसेस घेतलेत कॅडबरीचे। इथं जवळपास 1 लिटर दूध आहे। आता ते आटवून आपण पाऊण लिटर करून घ्यायचं आणि त्याचबरोबर दूध पावडर आपण घेतली। जवळजवळ 2 चमचे मोठे चमचे दूध पावडर आहे। तर दूध पावडर आणि काजू बदाम आणि हे चॉकलेट आपण यांची एक पेस्ट करून घेणार आहोत आणि दूध आटवून आपण पाऊण लिटर करून घेणार आहोत। दूध आता आटून जवळजवळ पाऊण लिटर झालेलं आहे। काजू बदाम, ही मिल्क पावडर आणि चॉकलेटची स्लाइस। आता आपण याची पेस्ट करून घेऊया। तर आता ही आपली चॉकलेट मिल्क पावडर आणि काजू बदामची पेस्ट तयार आहे। आता आपण हे दुधात ओतायची। आता ही 1 वाटी साखर आपण त्यात ॲड करूया आणि पूर्ण विरघळवून घ्यायचं। मीडियम फ्लेमवर आपला गॅस चालूच आहे। दूध आता छान डेन्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि आता आपण याला एक अर्धा तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं, मग आणखीन थोडंसं हे घट्ट होईल। तर आता मी गॅस ऑफ करते आणि गार करून मग फ्रीजमध्ये ठेवूया। तर अशा पद्धतीने तयार आहे आपलं हे मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक। याहून तुम्ही जास्त चॉकलेट घातलं तरी चालेल। घरच्या घरी हा मिल्कशेक आपला तयार झालेला आहे। मस्तपैकी थंड करून फ्रीजमध्ये आणि बर्फाचे क्यूब घातले तरीच हरकत नाही। मुलांसाठी थोडंसं आपण हे डेकोरेट करूया मस्त असं चॉकलेट घालून। तर बाहेरच्या केमिकल घातलेल्या प्रिझर्वेटिव्ह ड्रिंकपेक्षा घरातलं अति उत्तम। उन्हाळ्यात मुलं जास्त बाहेरचं किंवा आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, मिल्कशेक मागतात, तर असं घरी जर तुम्ही करून दिलं तर फारच छान आहे। ते खाऊन आजारी पडण्यापेक्षा घरातलंच खाल्लेलं काय वाईट। तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्सला कमेंट टाका। थँक्यू।